पुढचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणारा फटका रिंगच्या वरतून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. अंतिम क्षणी चौकार 4. षटक संपलाय क्रमांक 1चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुदस्सर पटेलच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर चौकाराच्या वरतीने धावफलक जाऊन पोहोचत असताना 16 या अंकावर धावफलक. अगदी आपण पाहताय हो क्या बात आहे. मुदस्सर पटेल च्या बॅट मधून हा चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. टावरिंग सिक्सर 6. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता थोडस निघून हा फटका इथून मात्र खेचलाय. आपल्याला इथे मात्र शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. आदरणीय संदीपजी पाटील साहेब SP भाई मॅन ऑफ दी सिरीजची पाईक ज्यांच्या मार्फत आपल्याला खरं तर इथून मात्र पुरस्कृत केली गेली. SP भाईंच्या स्वागतासाठी आलाय चौकार 4. हो क्या बात आहे. अगदी एकंदरीत विचार केला तर व्हाईट बॉल आल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती मिळत असते, एक वेगळं कॉन्फिडन्स अप होत असतं आणि त्या कॉन्फिडन्सचा फायदा घेणारा फटका चेंडूला पाठवलं गेलंय. फिर से एक बार मुदस्सर पटेल यांच्या बॅटमधून टावरिंग सिक्सर 6. गोलंदाज तयार अंकुश. हो मुदस्सर पटेलला स्प्रिंग सिक्सर. स्प्रिंगला ज्या पद्धतीने दबाव द्याल त्याच्या दुप्पट वेगानं प्रतिकार करते. त्या पद्धतीने स्प्रिंगला ज्यापर्यंत दाबलं जातं त्यापर्यंत थोडस झुकले आणि चेंडूला तितक्याच प्रचंड वेगानं दुपटीच्या वेगानं फेकून दिलं गेलं. मुदस्सर पटेलच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार पुराणा षटकार 6. येस मुदस्सर पटेल खरं तर आज मात्र खूप सारे बहरताना पाहायला मिळतात. असं वाटतं की षटकार चौकारची प्रॅक्टिस आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. आणि आलाय मुदस्सर पटेल यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा पॉवरफुल सक्सेसफुल षटकार 6. चला षटक सुद्धा संपलंय. इथून मात्र क्रमांक 5चं षटक संपले आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे अर्थातच गोलंदाज तयार. ओहो यावेळेला विजयाचा शंखनाद करणारा फटका आणि वैयक्तिक अर्धशतकाची पारी साकारणारा हा फटका पाहायला मिळालाय. मुदस्सरजी पटेल पुन्हा एकदा बाट उंच करा आणि संपूर्ण वाडा क्रिकेट आणि सगळ्या वाडा क्रिकेटच्या रसिकांचं अभिवादन इथून मात्र स्वीकारा. क्या बात आहे. आपण पाहताय डबल ए बॅट आणि त्याच्यानं साकारली गेलेली ही